स्किनवरती बरेच सारे प्रायमरी लिजनच्या प्रकारापैकी एक DNP अशी कंडिशन होती तिळासारखी दिसणारी. हो. सगळ्यात महत्त्वाचं ते जातं हे तुम्हाला माहिती होतं का? नाही, ॲक्च्युली हे माहितीच नव्हतं. हां. घरच्यांनी किंवा बाहेरच्या लोकांनी भरपूर वेळा सजेस्ट केलं की घरगुती घरगुती उपाय प्रयोग. हां, करा हां, आणि correct. त्याने बरं होऊन जाईल. पण ते केल्याने पण काही असा इफेक्ट जाणवत नाही, उलट स्किन अजून खराब होत गेली. ॲक्च्युली पण मी जस्ट नॉर्मली जेव्हा आपण रील स्क्रोल करतो तेव्हा तुमची एक रील Luckily. बघितली. हो. आणि खरंच लकीली मी म्हणते, कारण इथं आल्यानंतर म्हणजे मी जी प्रोसेस मधून गेली आहे, खरंच खूप केअरफुली तुम्ही ट्रीट करता आणि तेवढीच काळजी घेता आणि म्हणजे पेनलेस प्रोसेस आहे हां, ही. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमचं वर्क शेड्यूल असं आहे की प्रेझेंटेबल आहे, तुम्हाला क्लायंटची हो, कस्टमरशी कॉन्टॅक्ट डेली करावं म्हणजे लागतं. ग्रूमिंग कंपल्सरीच आहे आणि प्रेझेंटेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे. हो. आणि पण हां, ते मेकअप मध्ये मेकअपने हाईड होतं का? नाही, म्हणजे मिनिमल म्हणजे नॉर्मल असतील तर कदाचित, पण जेवढं प्रमाण जास्त होतं माझ्या चेहऱ्यावरती त्याने काहीच हाईड होत अच्छा. नव्हतं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स कुठेतरी लूज होत होता त्यामुळे. आता ट्रीटमेंट झाली आणि तुम्ही पाहिलंय, ते हो. कसं वाटतंय? खूप छान वाटतं आणि मला खरंच की ब्लेसेड वाटतं तुमच्या जागेत आल्यामुळे इथे, आणि तुम्ही जी केअर घेतली आहे, जी प्रोसिजर केली आहे, त्यामुळे खरंच की माझा कॉन्फिडन्स परत गेन झाला ॲक्च्युली आहे. वन शॉटमध्ये एका सेटिंगमध्ये ते कव्हर एका सेटिंगमध्ये झालं खरं. आणि तुम्ही ती समजावून सांगितलं की खरंच, आणि मी बघितलं ॲक्च्युली तेव्हा खरंच मी प्रत्येकांना सजेस्ट करेन की ज्यांना तुम्ही कुठला या. प्रॉब्लेम हो, आहे त्यांना रिकमेंड करू शकता. आणि वर्थ आहे, सगळ्यात महत्त्वाचं वर्थ आहे. खूप. आणि त्या हो. मेंटली स्ट्रेसमधनं आपण जात असतो, जात त्यापेक्षा ते असतो. क्लिअर झालेलं क्लिअर कधी पण झालेलं नाही. आणि आता तो कॉन्फिडन्स जो आला, त्यामुळे खरंच मी प्रत्येकाला प्लीज कन्सल्ट पण करेन की या तुम्ही मॅमशी बोला आणि खूप छान तर तुम्हाला सजेस्ट करतील, Yes. कन्सल्ट करतील. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. हे पैशांपेक्षा जास्त मोठं आहे मोठं आहे खरंच. खरंच.